तर जवळजवळ 1 किलो तरी होय तसं वाटतं माका. पण त्या माशान मात्र पराक्रम भारी केल्यानत. माझ्या जी रॉडची रील होती ना ती तोडून टाकल्यान. म्हणजे एका बाजून नाही बघा, एका बाजून शापत तुटली. पण काहीतरी जुगाडच करूया. जर चांगली सुकाक दिलंय ना तर मस्तपैकी दोंड्यासारखी कडक होणार. तर आता आपण ती रॉड घेऊन जाऊया गरेऊक. गरेऊक गेल्याशिवाय समजणार नाही आपण जो प्रयोग केला तो सक्सेस होता की नाही. आमचे व्हिडिओ बघण्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळतील. मित्रांनो, माशाची साईज बघा कसली आहे ती खतरनाक. मस्त जवळजवळ 1 किलो तरी होय तसं वाटतं माका. पण मित्रांनो आज बॅड लक होता, कारण ह्यो मासो काढताना माझे ना रीलच तुटली. एका बाजून जो रॉडला लावूची बाजू असतं ना त्यासून मसूनच कट झाली. आता ह्या रीलला काय करायचं आणि काय नाही असं झालेला. पण आता जाऊन दे, काहीतरी म्हणून माका जुगाड करूचोच लागणार. कारण आता नवीन घेऊक तर आता जमणार नाही, कारण हीच रील मी बाबांची वापरत होतय आणि माझी रील होती ना जुनी ती बिघडली आहे. त्याच्यामुळे माका आता एकाच काहीतरी जुगाड करूचो लागणार. माका वाटलं तो पार्ट वेगळो हा म्हणून मी ती पोरी मशीन खोललंय, पण तो नाही, सगळा पार्ट एकच आतो. त्याच्यामुळे परत माका ती बरं होतीशी जोडतय आणि दुसरी काहीतरी आयडिया करतय. सुरुवातीक मी तिका ना फेविक्विकने चिकटून घेतोय. हे बघा, फेविक्विक पण येताना घेऊन येलंय मी, म्हणजे 2 पाकिट आणलं. ते आता पहिली सुरुवातीक चिकटून घेता आणि हो MC ला. तर तुमका नंतर समजत कशी जॉईंट करताय ती, पण पहिलं तर सुरुवातीक फेविक्विक लावून घेतोय. फेविक्विकने चिकटवले मी ती. आता त्याच्यावर आता परत आपण आता लाईन गुटळूया, म्हणजे घ्यायची या मशीनचीच लाईन आणि ती काढते थोडी आणि तिका गुटाळून घेते पूर्ण. ही बघा अशी पूर्ण गोल, म्हणजे जशी बॅटीच्या दांड्याक कशी गुटाळता आपण रांगेत तशी ती मी गोल गुटाळून घेतलंय आणि त्याच्यावर मी फेविक्विक लावलंय पुन्हा. आणि फेविक्विक लावून झाल्यानंतर मी पुन्हा मग नंतर एमसील घेतलंय. एमसील चांगलं मिक्स करून मग जेवढी सुताची गुंडी होती ना, म्हणजे जेवढी फिरवलेलो आपण तेवढ्या भागात पूर्ण गोल लावून घेतलं एमसील. या मशीनची म्हणजे रीलची बहुतेक फिटिंग आपली करून झालेली आहे. म्हणजे एमसील मस्तपैकी लावून आता ते काही 1 दिवस चांगला सुकोक देणार. 1 दिवस जर चांगली सुकाक दिलंय ना तर मस्तपैकी दोंड्यासारखी कडक होणार. आणि काय एकदा एमसील तर सुकला की आपण ती मग टेस्टिंगला पण नेऊया. कारण आता एवढे प्रयत्न केला पण मजबूत पण म्हणजे मासो तोलवता की नाही हे आपण आपल्याला बघूचा. त्याच्यामुळे एमसील सुकलं की आपण टेस्टिंगला पण नेऊया. तर आज मी जाणार आहे या रीलची टेस्टिंग करू. काल मी म्हणजे एमसील लावून जी फिटिंग केलेलं आहे ती आज टेस्टिंग करू जाऊचा. बघूया काय गावता काय. त्या रीलला एमसील लावल्यामुळे मस्तपैकी एकदम कडकच झाला. आता आपण ती रॉडला फिट करूया. हे बघा, ह्या बाजून ती रील कट झाली, म्हणजे 2 भाग झाले, एक त्या बाजूक नाही ह्या बाजूक. तर आता ते मी जॉईंट केलं आहे. आता बघूया आपण त्याचा प्रयोग करून, म्हणजे मासो वाढता की तोडता. वाटत नाही तोडी तशी, कारण एकदम फिट वाटता. तर आता आपण डायरेक्ट स्पॉटवर भेटूया, बघूया काय गावता काय. चला. मित्रांनो, स्पॉटवर इलेले एक मस्तपैकी तांबोशी लागली. तांबोशीची साईज मात्र 1 नंबर होती. ती पण एक कर्ली टेलला लागली. पहिली तांबोशीच्या आधी एक माका ह्या लुरला कोखरी लागून गेली, पण ती सुटली. पण नंतर ही माका तांबोशी लागली. बाकीचं जाऊन दे, आपण जी मशीन म्हणजे जोडलेली रील तुटलेली त्या बाजून आपण फिट केली ती सक्सेस झाली. एक मासो तर आपण वर काढलोचा. आता बघूया अजून काय लागता काय, कारण एक कोकरी लागून गेली. बघूया कोकरी गावता काय.
ही तांबोशी माका ह्या करली टेलला लागली. या बघा सफेद रिपोर्ट मस्त ह्या करली टेलचो. मित्रांनो नंतर आपल्याला कोकर लागली. ही बघा खतरनाक साईज आहे कोकरीची. एका शेवटी आपल्या कोकर लागलीच, कारण सुरुवाती एक मागं कोकर लागून गेली पण ती सुटलेली. आता ही पण नावाकच होती बघा. हे पण लूर सुटलं पटकन. कोकरीची साईज मात्र मस्त आहे बघा. तर कोकरीची साईज बघ कसली आहे खतरनाक आहे. थांब तू नको वळवत राहा थांबा. नंतर मका एक पुन्हा तांबोशी लागली पण ती वायच लहान होती. ती पण कर्ली टेलला लागली पण ते वेगळं लहान कर्ली टेल होतो सफेद रेड हेड. नाही चल बाहेर. तर मित्रांनो माझा आता घरी येऊन झालेला. माका 2 तांबोशी आणि 1 कोकर लागली आणि माशांची साईज मात्र एक नंबर होती. आज घरी घेऊचं कारण म्हणजे मोडलेली रील होती ना, ती मी जॉईंट मारलेलं, तर त्याचा कितपत उपयोग होता ते बघूसाठी मी इल्लय. पण त्याचा चांगलाच उपयोग झालो. आपल्याक 2 तांबोशी आणि 1 कोकर लागल्या. तर ते मासे मी घेऊन आता घराकडे येलोय. ते आता एका भांड्यात काढतोय. तर मित्रांनो तुमका ह्यो जर व्हिडिओ आवडला असाल तर व्हिडिओक लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.